आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे ना, ती गोष्ट आहे तुमच्या, माझ्या, आपल्यासारख्या अनेक लोकांच्या अगदी पद्धतशीरपणाने वेड्यात निघण्याची. आपल्या आयुष्यात आपण अनेकदा असे वेड्यात निघत असतो आणि आपल्याला ते कळत पण नाही. कारण काय? आपण ऐकतो सहानुभूती असणे, लोकांवर विश्वास ठेवणे, लोकांना मदत करणे, आपल्याकडे चांगुलपणा असणे, हे अतिशय चांगले गुण आहेत आणि ते आपल्यामध्ये असलेच पाहिजे. आपल्याला कळायला लागतं ना, तेव्हापासून आपण सज्जन माणसं हे शब्द ऐकत येतो आपल्या मोठ्या माणसांनी सांगितलेले. दुर्दैवाने असं होतं की बऱ्याच वेळेला ना, आपली मोठी माणसंच किंवा आपल्याकडले घरातले आजूबाजूचे तथाकथित महान लोक जे आपल्याला या शिकवणी देत असतात ना, तेच लोक अशा प्रकारच्या शिकवणी देत आपल्याला वेड्यात काढत असतात. कारण आपली माणुसकी ही त्यांच्याकरता संधी बनते. आपल्या सहानुभूतीची ते मदत फायदा घेतात. आपल्या सहानुभूतीच्या मदतीने ते आपल्याच डोक्यावर पाय देतात. मला बळीराजाची गोष्ट माहिती आहे ना? अतिदानात बलिर्बद्धश्च हे जे म्हटलं गेलेलं आहे, का बळीराजा हा दानशूर, समोरच्याला कधीही याचकाला नाही म्हणणार नाही असा होता आणि त्याच वर्चस्व नाहीसं करण्याकरता विष्णूंनी चिटिंग केली. कशी केली? वामन अवतार धरून गेला. त्यांनी विचारलं बळीनी, बाबा तुला काय हवंय? तर म्हणाला, मला 3 पावलं जागा दे. तर म्हणाला, ठीक आहे, आता माझं काय, सगळी पृथ्वीच माझी आहे, तुला घे बाबा पाहिजे तेवढी 3 पावलं, माझं काही म्हणणं नाही. आणि त्याच्यानंतर तो आपल्या मूळ रूपात आला. एका पावलामध्ये स्वर्ग व्यापला, दुसऱ्या पावलामध्ये भूलोक व्यापला. आता 3रं पाऊल कुठे ठेवायचं? पाताळ लोक तर त्याला माहित नव्हता. भूलोक व्यापल्यानंतर त्यांनी बळीला विचारलं, आता 3रं पाऊल कुठे ठेवू? बळीनी आपलं डोकं पुढे केलं आणि त्याला सांगितलं, आता काही उरलंच नाहीये दुसरं तुला पाऊल ठेवायला. मी तर शब्द देऊन बसलोय. ठेव बाबा माझ्या डोक्यावर, काय होईल ते होईल. त्यांनी ठेवला त्याच्या डोक्यावर पाय आणि बळीला ढकलून दिला पाताळात. हे जे त्या बळीराजाचं झालं, तेच बऱ्याच चांगल्या लोकांचं होतं. बळीराजाचं हे झालं, कर्णाचं ते झालं, नंतर एकलव्याचंही तेच झालं. कारण सहानुभूती, विश्वास, मदत, चांगुलपणा या सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या, हे गुण त्यांच्यात होते. पण देताना कुठे थांबावं हा विवेक त्यांच्यात नव्हता. त्या विवेकापेक्षा समोरच्या करताचा असलेला आदर हा जास्त मोठा वाटला त्यांना आणि आपल्या शब्दाची किंमत जास्त वाटली. परिणामतः त्यांच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला. आणि आपल्या आजूबाजूची माणसं सुद्धा बऱ्याच वेळेला हेच करतात. चांगुलपणाचा गैरफायदा कसा घेतात? पहिल्यांदा ते आपल्या भावनांना हात घालतात, मग आपला विश्वास संपादन करतात, मग खोटी खोटी कारणं देतात, जी इतक्या गोड भाषेत देतात की आपल्याला ती खरीच वाटतात, जेव्हा की आपली बुद्धी सांगत असते की ही कारणं खोटी आहेत. पण आपलं मन सांगतं जाऊ दे ना, आता एवढ्या तळमळीने ती व्यक्ती सांगते, आपण विश्वास ठेवूया. असं म्हणत म्हणत ते लोक आपल्याकडून घेतलेले पैसे द्यायला वेळ घेतात, वेळ मागतात आणि मग आश्वासनं देत जातात. मात्र आपल्याकडून घेतलेले पैसे देत नाहीत.
आणि आपल्याकडून घेतलेले कसे असतात, तर त्यांची गरज आणि आपली सहानुभूती या दोन्हीचा फायदा घेत त्यांनी ते पैसे घेतलेले असतात. आता मला खूप मोठी अडचण आहे, काय करणार? आता बाबा तुम्हीच माझे खरे मित्र आहात, तुम्हीच माझे खरे वेलविशर आहात. या वेळेलाच फक्त आत्ता मदत करा. माझ्याकडे पैसे आले ना की मी लगेच परत देईन. माझ्याकडे खूप मोठी रक्कम येणार आहे, पण ती अजून आली नाहीये. त्या अशा सगळ्या सबबी कायम देत राहतात. इतक्या मिठ्ठा शब्दात देतात की आपल्याला वाटतं ते खरंच आहे. अशा पद्धतीत अनेकदा आपल्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो आणि साधी भोळी माणसं फसतात.